नमस्कार दादा. दादा सध्या ते सगळ्यांनी कपाशी लागवड वय जायला शिन किंवा लायराणा असतील आणि काय राहत दर वर्ष ना वर्ष आपण ड्रीप तीज वापरतात बदलावतात नी ड्रीप वावर निघणी का गोया करी का ठी बांधवर गोया करी का ठी बांधवर परत साल नका लाव लगेच तीज असं करी करी आपलं ड्रीप वॉटर सोल्युबल बी आपण तिथला सोडतो. तर क्षारमुळे आणि काही चुकेना वॉटर सोल्युबल सोडामुळे किंवा कोणत्याही गोष्टी सोडामुळे आपलं ड्रीप आई चॉकअप होई जायला रास तीन पाणी पास होत नाही बाकीना झाड असले पाणी भेटत नाही. मग बऱ्याच शेतकरी म्हणतात की आपले आहे जे ड्रीप आहे आपले क्लिअर करणे येत आहे. क्लिअर कशी करानी म्हणजे मोकळी कशी करानी यांमधली घाण साफ कशी करानी तुमले मी एक औषध सांगते. जर आपण ड्रीप वॉटर सोड दिनं फॉसिड लेवानं किंवा फॉस्फरिक ऍसिड लेवानं फॉस्फरिक ऍसिड तुम्ही ड्रीप वॉटर सोडू शकतात. फॉस्फरिक ऍसिड जर तुम्ही 1 एकरले 1.5 ते 2 किलो डायरेक्ट ड्रीप वॉटर सोड द्या म्हणजे पहिले सोडी देवानं मग डायरेक्ट एंड कॅप मोकळा करल्यावानं जर असं करत तर तुमने ड्रीप डायरेक्ट तुमले क्लिअर होईल दिशील. आणि जर तुम्हाला पीक सुद्धा लावायला शिंता घाबरांनी का काय जर तुम्ही ते जे फॉस्फरिक ऍसिड आहे ते जमीन वाटे जर सोडत तर त्यांना फायदा काय होईल माहिती आहे का. तुम्हाला जमीनवर सुद्धा फॉस्फरस नाही अवेलेबल जे अवेलेबिलिटी आहे ते वाढी जाईल म्हणजे त्याने मात्रा वाढी जाईल आणि पीकसाठी ते चांगलं फायदेशीर राहील. धन्यवाद.